जय भीम, नमो बुद्धाय. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या तेजस खरे या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बघू शकता चंद्रपूर दीक्षाभूमी येत्या 15-16 तारखेला धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त इथे जय्यत तयारी सुरू आहे. बघू शकता पेंडालसुद्धा इथे टाकण्याची अरेंजमेंट सुरू आहे. आणि हे आहे दीक्षाभूमी कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य कॉलेज दीक्षाभूमी परिसरातील. आणि इथे बघू शकता पेंडाल टाकण्याची व्यवस्था इथे सुरू आहे. पुस्तकाची स्टॉल आणि मूर्त्यांची जी स्टॉल असतात त्यांची सुद्धा इथे बांधकाम चालू आहे. बघू शकता. हे आहे आपल्या अगदी समोर दीक्षाभूमी. येत्या 15 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त येथे लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्याकरता इथे येत असतात. हीच ती पावनभूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा या ठिकाणी दिली होती. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर इथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा झाला आहे. आणि आता 16 तारीख काही दिवसातच आलेली आहे. आणि बघू शकता धम्मचक्र अनुवर्तन दिनाची मोठ्या प्रमाणात तयारी इथे सुरू आहे. हे आहे पेंडॉल. या ठिकाणी मोठा कार्यक्रम इथे दीक्षाभूमीवर आयोजन केला जाते. आणि बघू शकता तथागत गौतम बुद्धाची अतिशय सुंदर अशी, अतिशय मनमोहक अशी प्रतिमा यावर्षी, मागच्या वर्षी नव्हती, यावर्षीच इथे स्थापन केली आहे. बघू शकता. आणि हा आहे चंद्रपूर दीक्षाभूमीचा परिसर. इथे कर्मचारी साफसफाईचे काम सुरू आहे. बघू शकता इथे गवत काढलेले आहेत. ही आहे दीक्षाभूमी चंद्रपूर.